कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली। कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना वर्षाला मिळणारी 6,000 रुपयांची मदत यामुळे थांबेल। जसं की बँकेमध्ये एखाद्या कर्जदाराचं अनेक वर्षांपासूनचं कर्ज थकलं तर हे कर्ज आता वसूल होत नाही, म्हणून बँका ओटीची स्कीम आणत असते आणि बँका म्हणते की तुमचं मुद्दल समजा 5 लाख आहे, तुमचं झालं आता 15 लाख, तर तुम्ही किती भरणार आहे। मग त्याच्यात एक तडजोड होते आणि ते कर्ज शेतकरी भरतो किंवा संबंधित व्यक्ती भरतो, त्याला ओटीची स्कीम म्हणतात। ते कर्ज किती थकीत आहे त्याच्यानुसार ती ओटीची स्कीमची सवलत दिल्या जाते, किती वर्षापासून थकीत आहे। सरकारनं ही आणलेली योजना ही शेतकरी कर्जमुक्तीची योजना नाही, तर ही ओटीची स्कीम आहे, ही तडजोडीची स्कीम आहे। आता याच्यामध्ये सरकारने काय म्हटलंय, सरकारने असं म्हटलंय की 30/9/2021 रोजी अगर तत्पूर्वी एनपीए झालेली जी खाती आहेत त्यांना सरकार देणार 35% आणि उर्वरित रक्कम बँकेनं राईट ऑफ करायची। दुसऱ्या बाजूला 1/10/21 ते 3/9/22 पर्यंत जे लोक थकीत झाले त्यांना सरकार देणार 45% आणि उरलेली जी रक्कम आहे ते आहे एसएलबीसी सोबत मीटिंग करून आणि 2 लाखापेक्षा ज्यांची रक्कम जास्त आहे अशा शेतकऱ्यांना वरची रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे, अशा पद्धतीचा आदेश सरकारने काढला। उदाहरणार्थ एज्युकेशन लोन घ्यायचे तर त्याचं सिबिल खराब होणार, त्या शेतकऱ्याला उद्या व्यापारी लोन घ्यायचे त्याचं सिबिल खराब होणार, त्या शेतकऱ्याला उद्या सीसी करायचे त्याला होम लोन घ्यायचे त्याचं सिबिल खराब होणार। सिबिलच्या बाबतीत कृषी मंत्री बोलत नाही, मुख्यमंत्री बोलत नाही। हे सारखं काय म्हणतायत की वरची रक्कम ते आम्ही भरू, बँका भरेल, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते करून टाका। अरे पण आमचं 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब होईल त्याचं काय, आम्हाला नवीन कर्ज मिळणार नाही। आता समजा मी शेतकरी आहे आणि मी जर समजा 1.5 लाख कर्ज आहे, बँकेने 70,000 दिले, वरचे पैसे बँकेने राईट ऑफ केले आणि माझ्या मुलाला उद्या एज्युकेशन लोन मला घ्यायचं आहे, मला वरचे पैसे भरल्याशिवाय माझं सिबिल क्लिअर होत नाही। मला सरकारला आपल्या माध्यमातून विचारायचं आहे की एवढ्या शेतकऱ्यांचं सिबिल जे खराब होणार आहे याच्या संदर्भात सरकार काय निर्णय घेणार आहे, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही। आमचं सिबिल आता कसं आहे की बँकांचे नियम फार कडक झालेले आहेत, ज्याचं सिबिल क्लिअर आहे त्यालाच लोन मिळणार, अवांतर लोन मिळणार। यांनी काय म्हटलंय, कृषी मंत्र्यांनी काल असं म्हटलंय, हे बघा की तुम्ही सरकार पैसे देणार, उरलेले पैसे बँका राईट ऑफ करणार, तुम्हाला नीलचं प्रमाणपत्र मिळणार आणि तुम्हाला नवीन पीक कर्ज मिळणार। अहो नवीन पीक कर्ज मिळेल पण एज्युकेशन लोन मिळेल का, व्यापारी लोन मिळेल का, होम लोन मिळेल का, इतर व्यावसायिक कर्ज आम्हाला मिळेल का, नाही मिळणार, कारण आमचं सिबिल खराब। मग एका बाजूला तुम्ही कर्जमाफीची भाषा करताय, कर्जमुक्तीची भाषा करताय, दिनदोल पिटून घेताय आणि 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब करताय, याचं उत्तर कोण देणार? सरकारला आमचं सांगणं आहे, महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याचं सिबिल खराब होता कामा नये, त्याची काय तरतूद करायची करा। तुम्ही रिझर्व्ह बँकेशी बोला, रिझर्व्ह बँकेकडून आदेश काढा, काय करायचं करा, पण महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याचं सिबिल खराब झालं नाही पाहिजे याची काळजी सरकारनं घ्यावी, अशी सरकारला आमची विनंती आहे। आणि जर तुम्ही 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करणार होते तर ही ओटीएची स्कीम का आणली? तुम्ही असं म्हणायचं होतं की सरकार कर्जमाफी करणार नाही, ओटीएची स्कीम सरकार आणताय आणि ह्या स्कीम तर बँका पण आणत असतात। अशा स्कीम जे कर्ज वसूल होणार नाही त्या कर्जासाठी ओटीएची स्कीम बँका दरवर्षी नवीन नवीन स्कीम आणतात वेगळ्या वेगळ्या। मग तुम्ही काय वेगळं केलं? एका बाजूला 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ करायला केंद्र सरकारकडे वेळ आहे, पैसा आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसा नाही। दुसऱ्या बाजूला रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी पाप केलंय का? रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात जास्त आहे, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त आहे, कारण तुमचं ऊसाचं पेमेंट थेट डायरेक्ट सोसायटीत जमा होतं, नवजुनं करून तुम्हाला पुन्हा नवीन पीक कर्ज मिळतं। त्यामुळं रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना फक्त तुम्ही 50,000 रुपये देणार आहात। प्रत्येक कर्जमाफीमध्ये निकष काय लागतो की थकीत कर्जाची व्याख्या काय, त्याचं 2-3 वर्ष थकलेलं पाहिजे, बरोबर आहे। आता मला सांगा, 19 सालच्या कर्जमाफीमध्ये 18 साली कर्ज घेतलेला माणूस हुकला ना, 2018-17ला ज्यांनी कर्ज घेतलं तो हुकला, मग तो 19 मध्ये हुकला, तो आधी पण हुकला आणि आता पण तो हुकणार, मग त्याची काय चूक आहे? म्हणून तिन्ही कर्जमाफीमधून जे लोक सुटले त्या लोकांचा समावेश
या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा तक्रारी आमच्याकडे आल्या, एखादा शेतकरी मयत झाला, तो थकीत कर्जदार आहे, तर आता त्याचं ते फॉर्मॅलिटी करता येत नाही, तो जिवंत नाही, बाकीच्या गोष्टी त्याच्या लिगली करता येत नाही, मग त्याच्या वारसाला त्या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे ना. त्यामुळे याच्यावर सुद्धा सरकारने गंभीरपणे विचार करावा. या सगळ्या रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, ITR वाले घेण्यासाठी, मयत कर्जदारांना त्याचा लाभ मिळण्यासाठी आणि सिबिल खराब होणार नाही शेतकऱ्यांचं, याच्यासाठी नव्यानं आम्ही लढा महाराष्ट्रामध्ये उभं करणार आहोत. तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन एक प्रचंड मोठं आंदोलन सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही उभं करणार आहोत. आम्ही OTS साठी आंदोलन केलं नव्हतं, आम्ही सरसकट कर्जमुक्तीसाठी आंदोलन केलं होतं. त्यामुळं रेग्युलर कर्ज भरणारे लोक, ITR वाले शेतकरी, पुनर्गठनवाले शेतकरी, मयत शेतकरी यांना सुद्धा या कर्जमुक्तीचा लाभ मिळावा अशा पद्धतीची मागणी आम्ही करतोय. त्याच्यासाठी प्रचंड मोठा लढा या 9 ऑगस्ट नंतर या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करणार आहोत, क्रांती दिनानंतर. हा एक भाग. दुसरा भाग, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अनेक साखर कारखान्यांनी FRP दिलेली नाही. कायदा काय सांगतोय? ऊस तुटल्यापासून 14 दिवसाच्या आत FRPची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की अनेक साखर कारखान्यांनी नियमानुसार जी मिळणारी आमची हक्काची FRPची रक्कम आहे ती सुद्धा दिलेली नाही. त्या साखर कारखान्यावर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. आमची ती पण तीच मागणी आहे. त्यामुळं याच्या बाबतीत सरकारने गंभीरपणे विचार करावा. सरकार कारखानदारांच्या पाठीशी उभं राहत आहे, शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहत नाही. म्हणून सरकारला आमचं सांगणं आहे की ऊसाचा बुडका घेऊन, ऊसाचं दांडकं घेऊन या सरकारच्या मंत्र्यांच्या कंबरट्यात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ऊस उत्पादकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशी आम्हा शेतकऱ्यांची भूमिका आहे. दुसऱ्या बाजूला बोगस बियाणं मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आलेलं आहे आणि हे बोगस बियाणं याच्यामध्ये मध्य प्रदेशमधून, आंध्र प्रदेशमधून, तामिळनाडूतून वेगळ्या वेगळ्या कंपन्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत आणि कृषी विभागाचं आणि या कंपन्यांचं साठलोट आहे. या कंपन्यांकडनं कृषी विभाग हप्ते घेतो, पैसे घेतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना बोगस बियाणं मिळतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस बियाणं जे मिळालं शेतकऱ्यांना, याची नुकसान भरपाई कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही. ती कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी आमची मागणी. आणि सीड ऍक्ट मध्ये बदल केला. समजा एखाद्या शेतकऱ्याला जर बोगस बियाणं मिळालं असेल तर त्या कंपनीवर गुन्हा दाखल होऊन त्याला फक्त 500 रुपये दंडाची शिक्षा आहे. त्यामुळं ज्या कंपनीने बोगस बियाणं विकलं त्या कंपनीवर कठोर कायदा करा, कठोर शिक्षेची तरतूद करा, त्याला जन्मठेपेची शिक्षा करा आणि त्याची धिंड करा त्या कंपनीवाल्याची. पुन्हा त्याच्या कुटुंबात लायसन मिळणार नाही याची व्यवस्था करा. असा कठोर कायदा केल्याशिवाय बोगस बियाणं मार्केटमध्ये विकायची हिंमत कोणी करणार नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करणं गरजेचं आहे. शक्तीपीठ महामार्गाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. विशेषतः कोल्हापूर आणि या भागातल्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गासाठी कुठे मोर्चा निघाला नव्हता. काही फार मोठी अडचण झाली म्हणून शक्तीपीठ तयार करा असं कोणी म्हटलेलं नव्हतं. सरकारच्या तिजोरीमध्ये जर अडचण आहे तर शक्तीपीठ महामार्ग थांबवा, काही गरज नाही, एवढाचीच मागणी नाही. आम्ही जमिनीला लेकरापेक्षा सुद्धा जास्त जीव लावतो. आमची जमीन जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर आम्ही घेऊ देणार नाही. 1 इंच सुद्धा जमीन आम्ही जाऊ देणार नाही. भलेही रक्ताचे पाट वाहतील पण 1 इंच सुद्धा जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही अशी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना त्या लढ्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. दुसऱ्या बाजूला सरकारनं जी पीक विम्याची योजना आणलेली आहे ही पीक विम्याची योजना भंपक आहे. 50% सुद्धा शेतकऱ्यांनी यावर्षी विमा भरलेला नाही. कारण पूर्वीच्या पीक विमा योजनेमध्ये 4 ट्रिगर होते. 4 स्थितीत शेतकऱ्यांना विमा मिळत होता. आता एका स्थितीमध्ये मिळणार आहे. आणि कसा मिळणार आहे? कापणी प्रयोगात मिळणार आहे. एखाद्या शेतात कापणी प्रयोग होईल, ज्या शेतात चांगलं उत्पादन येतंय त्या शेताचा कापणी प्रयोग करायचा आणि लोकांचा क्लेम रिजेक्ट करायचा असं धोरण कंपन्यांचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की जी जुनी योजना पीक विम्याच्या 1 रुपयातली ती लागू करा अशी आमची मागणी आहे. आणि त्यामुळेच पीक विम्याचा टक्का वाढू शकतो. नाही तर पुढच्या वर्षी ही योजना कायम ठेवली सध्याची तर तुम्हाला सांगतो एकही शेतकरी पीक विमा भरणार नाही अशी अवस्था आहे. दुसऱ्या बाजूला चळवळी संपवण्याचा घाट सरकारने घातलेला आहे. ज्या ज्या चळवळी महाराष्ट्रात उभा राहण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांवर पोलीस केसेस करणं,
आमच्यावर शेकडो पोलीस केसेस या सरकारने केल्या. अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या चळवळी संपवायच्या.